गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आहे 18 फेब्रुवारी, रविवारची सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही निघालेलो आहोत नाशिकला. येस, तर यावेळेला नाशिकला आम्ही असं ट्रिप किंवा पिकनिक म्हणून नाही जात आहोत, तर तिकडे काही कामं आहेत ती करायची आहेत. तर आज 18 फेब्रुवारी सकाळी आम्ही निघणार आहोत आणि 19ला पण रिटर्न येणार आहोत, राईट. आणि आमची जर्नी दोन्ही वेळेस जी आहे ती वंदे भारतनीच आहे. तर मग आता वर्षाने कॅब बुक करायला घेतलेली आहे आणि पोहोचू ठाणे स्टेशनला. तिथून 6:51ची वंदे भारत आहे, राईट. येस. आणि ही वंदे भारत कुठे जाणार आहे? शिर्डीची. ही शिर्डीची आहे. तर मग पुढे कशी आहे जर्नी वगैरे आणि नाशिकला आम्ही कुठे उतरणार आहोत ते नंतर आम्ही दाखवूच तुम्हाला. तर चला आता जाऊया पटापट. कुठे? नाशिकला, ठाणे स्टेशनला पहिलं. हा चलो. ओके, तर फायनली आम्ही सेटल झालोय वंदे भारतीय ट्रेनमध्ये आणि आमचा बोगी नंबर आहे C9 आणि व्यवस्थित आहे, कम्फर्टेबल आहे, आरामात सगळे चढले आणि गाडी आतून मस्तच आहे, स्वच्छ आहे. तुम्हाला ऐकत असेल नेक्स्ट कल्याण आहे. तर आता तुम्ही बघू शकता सकाळी ठाणे स्टेशनला बसल्यानंतर लगेच त्यांनी आम्हाला गरम पाणी दिलेलं आहे. इकडे त्यांनी कार्डमम टीची पावडर दिलेली आहे, सॅनिटायझर आहे अँड बिस्किट आहे. ओके, सो दिस इज अन इन्स्टंट टी. सो इन्स्टंट टी आहे, सो मस्त आहे. तर आता आपण आलेलो आहोत कल्याण स्टेशनला आणि गाडी थांबलेली आहे. चला, निघायचीच वेळ झाली आहे आणि नंतर आता बघूया गाडी किती स्पीड पकडते. आपण बॉट पण घेतलेला आहे स्पीड चेक करायला. HC 100 किती लवकरही क्रॉस करते. आणि आता कल्याणवरनं 2 फाटे फुटतात, एक कर्जतकडे एक कसाऱ्याकडे. सो नाशिकला जायचं आहे, सो विल कसारा साईड. खूप रेअरली मी या साईडनी गेलो आहे, सो इट इज ॲज गुड ॲज अ न्यू एक्सपिरियन्स फॉर मी अगेन. चला आता गाडी सुटते कल्याणवरनं. तर आता कल्याण स्टेशन गेल्यानंतर त्यांनी ब्रेकफास्ट सर्व केलेला आहे. सो आमची गाडी जी आहे ती वंदे भारत CSMT 2 शिर्डी आहे, त्यामुळे कल्याणनंतर लगेच नाश्ता सर्व झाला आहे. बघूया इकडे काय मफिन आहे, दही दिलेलं आहे आणि ते सुद्धा अमूलचं आहे. केसर हा उपमा आहे. त्याच्यामध्ये काय आहे? काहीतरी करी आहे, सांबार. हां, सांबार आहे. तर इकडे त्यांनी फाळायला छोटंसं दिलेलं आहे. आय थिंक शोनक त्याच्यात पराठे आहेत. पराठे, तो मला वाटलं की डोसा आहे. गरम गरम आहेत पराठे. सो नाव वी हॅव अ कम्प्लीट मील सेट. पराठे आहेत, उपमा आहे, सांबार किंवा डाळ आहे, आय डोंट नो. आता मला वाटलं की सांबारच असावा, म्हणजे कोरडं काही ठेवलं नाही आहे. मफिन आहे आणि दही आहे. ऑब्व्हियसली त्यांनी स्पून्स वगैरे दिलेले आहेत. तर आता जर आपण वंदे भारतचा जो ब्रेकफास्ट आहे त्याचा रिव्ह्यू देऊया. सो वर्षा, कसा वाटला? वंदे भारतचा ब्रेकफास्ट छान आहे, गरम गरम आहे स्पेसिफिकली. आणि उपमा आणि सांबारसारखं काही, सांबार तत्सम डाळ आहे, चांगली आहे. आणि गरम गरम पराठे आहे, चांगलं आहे. म्हणजे क्वालिटी बेस्ट आहे. हां, क्वालिटी खूप छान चांगलं आहे. सो त्यामुळे वंदे भारतला जो एक्सपिरियन्स आम्हाला हवा होता तसाच मिळालेला आहे, पहिला एक्सपिरियन्स. आणि नाश्ता वगैरे खूप छान आहे. तर चला आता नाश्ता करूया. कल्याणनंतर डायरेक्ट नाशिक रोड स्टेशन आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शिर्डी. 5 स्टेशनचे जेमते गाडीला. चला आता नाश्त्यावर फोकस करूया. नाश्ता वगैरे करून झाला आहे. मग अशीच आटगाव स्टेशन गेला, कसारा यायचं बाकी आहे. आमचा बोगी नंबर C9 आहे आणि सीट नंबर्स आलेले आम्हाला 1, 2 आणि 3. आणि बघा आमच्या मागेच डोअर आहे आणि मागे डोअर असल्यामुळे हे बघा इकडे 2च सीट्स आहेत. जर जे डोअरला लागून सीट्स आहेत ना ते 2-2च्याच आहेत, चेअर करायला सुद्धा. आणि मग आमच्या पुढे सगळे मग 3 आणि 2ची रेंजने जातात. तर कल्याण
आणि नंतर मग TC वगैरे चेक केलं वगैरे सगळं झालं. आता आम्ही जरा बसून रिलॅक्स करतो आहे. आमची ट्रेन शिर्डीपर्यंतची आहे, त्यामुळे आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप नाशिक आहे. मग चला आता जरा बाहेरचा नजारा एन्जॉय करूया आणि वंदे भारतमध्ये रिलॅक्स ही जर्नी पण एन्जॉय करूया. उजव्या हाताला जे दिसत आहे वरती, थोडंसं झूम करतो, तर हे आहे हॉटेल मानस. तर इथे पण एक हॉटेल मानस आहे आणि वेगळं पुढे पण आहे हे बघा. तर हे दोन्ही हॉटेल्स वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या अंडर आहेत. हे बघा, हे बघा. तर हॉटेल मानसमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा काही व्ह्यू आहे. आपण हळूहळू निघालेलो आहोत इगतपुरीच्या दिशेने. सो आता आपण आलेलो आहोत इगतपुरी. नाही, गाडी थोडीशी स्लो झाली आहे, पण इगतपुरीला पण हॉल्ट नाही आहे इथं. सो वंदे भारतमध्ये बसल्यानंतर ना वेगळंच फील आलं, एकदम लक्झरियस फिलिंग जसं म्हणाल की ॲट अफोर्डेबल प्राईस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही जेव्हा ट्रेन रेल्वे स्टेशनवरनं पास होते, क्रॉसिंग्सवरनं जातात, तो जी तिकडे जेव्हा ते लोक ट्रेनने जाताना बघतात, तर त्यांच्या डोळ्याचे कुतूहल आहे, एक वेगळंच काहीतरी हे आहे. सगळे मोबाईल घेऊन लगेच उभे होते कॅप्चर करायला वंदे भारतला. सो एक वेगळीच रिस्पेक्ट मिळते या गाडीला जाताना. जशी पूर्वीच्या काही राजधानीची जी रिस्पेक्ट होती, तशीच रिस्पेक्ट या गाडीला आहे. तर आता चहा घेतलेला आहे आणि चहा इतका रिफ्रेशिंग आहे. क्वालिटी ऑफ द फूड तर मला वंदे भारतचं आवडलं. ते कल्याणनंतर डायरेक्ट नाशिक हा खूप मोठा स्ट्रेच आहे या गाडीचा रनचा. कारण CSMT, दादर, ठाणे अशी येते, ही सगळीकडे थांबते ऑलमोस्ट कल्याणपर्यंत मेन स्टेशन्सला. आणि कसारा घाटातसुद्धा तिला इंजिनची गरज नाही, कारण हिचं एवढी पॉवरफुल आहे, डायरेक्टच घाट चढवते ही गाडी. चहाचा आस्वाद घेऊया आणि बाहेरचा नजारा बघूया. तर ही आहे वंदे भारत एक्सप्रेस. आमची जर्नी आता संपली. तर हे आहे नाशिक रोडचं स्टेशन. नाशिकला येऊन आम्हाला जायचं आहे हॉटेल पंचवटी यात्री. तर आता वंदे भारतला बाय बाय करूया आणि आता आपण जाऊया पंचवटी यात्री या हॉटेलवर. तर हे आहे नाशिकचं रेल्वे स्टेशन आणि इथे बाहेर तुम्हाला रिक्षा वगैरे मिळतात. आम्ही त्या साईडनी आलो, तुम्ही या साईडनी पण येऊ शकतात. इकडे एक्सिलेटर्स वगैरे सगळं आहे. इकडे हा रिक्षा स्टँड आहे सगळा. इकडनं रिक्षा, टॅक्सी वगैरे तुम्हाला मिळते जायला. चला आता आपण रिक्षा बघूया एखादी. तर हे आहे नाशिकचं जुनं आणि प्रसिद्ध असं पंचवटी यात्री. जेव्हा पण नाशिकला आमची व्हिजिट असते तर आम्ही बहुतेक तरी पंचवटी यात्रेबद्दलच विचार करतो. तर सध्या ही जी आहे पंचवटी गेस्ट हाऊस, ही जी इमारत आहे इथे ना कामं चालू आहेत पहिल्या मजल्यावर. आय गेस ते सध्या तरी बहुतेक रिनोव्हेशनमध्ये जात आहे, त्यामुळे इथे काही रूम्स अवेलेबल नाही आहेत. आता सध्याचे रूम्स आहेत त्या तिकडेच आहेत सगळ्या. कारण मला आठवतं आम्ही शाळेत असताना मी जेव्हा आलो तेव्हा मी या इथे बिल्डिंगमध्ये राहिलो होतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा 2दा 3दा आलो ते इकडे समोरच राहिलेलो.
म्हणजे हे खूप जुनं असं हॉटेल आहे आणि खालती रिसेप्शन आहेत आणि वरती सगळ्या रूम्स आहेत. चार्जेस वगैरे मी अप्रॉक्सिमेट चार्जेस डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि इथे एक म्हणजे इथे खालती ग्राउंड फ्लोअरला 2 रेस्टॉरंट्स आहेत. प्रॉपर थाळी स्टाईल रेस्टॉरंट आहेत, ते मी नंतर दाखवीन. आणि मग बाकीचे साधे रेस्टॉरंटसुद्धा आहेत. त्यामुळे इथे ना लोक नॉर्मली जेवायला पण येतात. आणि हे जे काय पार्किंग आहे इथे राहणाऱ्या गेस्टसाठी, इथे हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांसाठी, जेवायला येणाऱ्या लोकांसाठी पण हे सगळं कॉमनच एरिया आहे हा. तर पंचवटी यात्रेमध्ये आम्ही एक टेम्पररी रूम घेतली चेंज करायला, कारण आम्ही सकाळी लवकर ट्रॅव्हल सुरू केलेलं आणि इकडे त्यांनी आम्हाला एक रूम दिली चेंज करायला. आणि आता ती चेंज करून आता आम्ही जात आहोत जरा नाशिक भटकंती करायला. आणि सध्या तरी वाजलेले आहेत म्हणजे 10:30 पावणे 11 झाले असेल आता. पण मग आता म्हटलं की इथे आलोच आहोत तर मग आपलं जुनं घर बघूया नाशिकला. मला तर माहीत नाही एक्झॅक्ट कुठे आहे, पण आता ते आम्ही हुडकून काढणार आहोत. बाबांकडनं ॲड्रेस घेतलेला आहे. तर मग चला आता जाऊया, रिक्षा पकडूया. रिक्षाने काहीतरी 5 ते 10 मिनटं जुनी तांबट आळी या ठिकाणी जायचं आहे. तर मग तोही एरिया दाखवतो आणि जमलं जर घर असेल अजून शाबूत तर घरी दाखवतो. तर आता आम्हाला रिक्षा मिळालेली आहे आणि आम्ही जात आहोत जुनी तांबट आळी इकडे. आणि उद्या आहे शिवजयंती. तर ते चांगलं रिक्षावाले काका सांगत आहेत की उद्या दुपारनंतर बरंचसं बहुतेक दुकानं बंद होतील. आणि आज रविवार आहे तर त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी दुकानं बंद असतील. पण आम्हाला जिकडे जायचं आहे भांडी आळी वगैरे ते सगळं ओपन आहे. तर मग आपण तेही जाणार आहोत, तिथेही फिरणार आहोत. रामाचं दर्शन पण घ्यायचं आहे, तिथेही जाऊन येऊ. आज बहुधा गर्दी असेल रविवार आहे म्हणून.